बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातर्फे बसवरत्न पुरस्कार सोहळा जुळे सोलापुरातील जामगोंडी लॉन्स इथं मोठ्या उत्साहात पार पडलाय। बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातर्फे बसवरत्न पुरस्कार सोहळा जुळे सोलापुरातील जामगोंडी लॉन्स इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अप्पासाहेब जोल्ले, कर्नाटकचे माजी मंत्री शशिकला जोल्ले, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भुसीकर, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, स्वागताध्यक्ष नागप्पा जामगोंडी, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज बिराजदार, बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। बसव ब्रिगेडतर्फे अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांना राज्यस्तरीय शरण दंपती बसवराज तंबाके यांना जीवनगौरव, बसव विचार अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांना सामाजिक संस्था पुरस्कार, महिला प्रबोधन राहुल बिराजदार, अंतराळ संशोधन बिल्वा गिराम हिच्या वतीनं तिचे वडील अनिल आणि आई माधुरी गिराम, सामाजिक कार्यकर्ते श्याम धुरी, महेंद्र बाकळे, रोजगार निर्मिती रमेश वायचळ यांना बसवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। प्रास्ताविक बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी केलं। सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं, तर आभार बसवराज चाकाई यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जेत्ती, प्राध्यापक दयानंद भोरे, जतीर निमगाव, सिद्धांत रंगापुरे, सिद्धाराम छापेकर, अविनाश बिराजदार, भरत कुरणे, दत्तात्रय केरे, मळसिद्ध रोकडे, सुधाकर कोरे, अमरनाथ दामा, विशाल पाटील, सिद्धार्थ चितळे, स्वप्नील नष्टे, योगीराज किंडगी आदींनी परिश्रम घेतले। पावलाला बसवेश्वरांचं वचन, शरणांचं वचन आम्हाला एक वाट दाखवतात, आपल्याला एक दिवासारखं ते आपल्या जीवनामध्ये असतात। आम्ही दोघंही ज्या वेळेला रोडगे सरांनी सांगितलं, त्या भावांनी सांगितलं की अत्यंत सामान्य घराण्यातला जो साधना केलाय, समाजामध्ये संघटना केलाय, समाजाचा अश्रू पुसतोय, हेला देखील एक वचन मला आठवतंय, लेसनिसिकोंडू ऐदु दिना बदकिद्रेनो लेसनिसिकोंडू ना। कारण आता ज्या पद्धतीने बसवरत्न पुरस्कार दिले, हे जरी लिंगायत समाजासाठी काम करत असलेली संघटना असेल तरी सर्व समाजातल्या चांगलं काम करणाऱ्या सर्व युवकांना असेल एकत्रित येऊन एक चांगले पुरस्कार देण्याची भूमिका जी घेतली ती खऱ्या अर्थाने बसवेश्वर महाराजांचे विचार पुढे नेण्याची एक चांगल्या पद्धतीचे विचार घेऊन ही संघटना काम करते। परिस्थिती बघितल्याच्या नंतर माझ्यासारखा चळवळीतल्या कार्यकर्त्याला हे राहवलं नाही आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसव ब्रिगेडची स्थापना केली। लिंगायत धर्माचा संस्थापक असलेले महात्मा बसवांना त्यांनाच धर्मातून बाजूला काढण्याचं काम या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये चालू होतं। महात्मा बसवांचं चित्रच गायब केलं तर चरित्र कधी सांगायचं हा प्रश्न होता। हा पुढे आमचं श्रीशैल मामा इथं बसलेले बसवनांच्या मूर्ती ते गावागावात येतात। मी खरं तर त्यांचं सुद्धा टाळ वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं। बसवनांच्या मूर्त्या गावागावामध्ये विनामूल्य घेतात न घेतात त्या ठिकाणी काम करतात। आमच्या सिंधुताई काढादी एवढ्या सोलापूर सारख्या शहरामध्ये जिथे बसव तत्वाला इतका कडवा विरोध असताना गेल्या अनेक वर्षामध्ये बसव ज्योत त्या ठिकाणी पेटवून ठेवण्याचं काम आमच्या सिंधुताई या ठिकाणी बसव केंद्राच्या माध्यमातून करतात।